भगवान गौतम बुद्ध व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वंदन. उपस्थित सर्व उपासक आणि उपासिकांना माझा प्रेमपूर्वक जय भीम. आज आपण इथे माता रमाई यांच्या जयंती निमित्त जमलेलो आहे आणि या जयंतीमध्ये आपण संयुक्त जयंती याचे आयोजन केलेले आहे. या जयंतीचे ज्यांनी आयोजन केलेले आहे त्या आयोजक म्हणजे भागवतकर ताई व सर्व वक्ते यांचे सर्वप्रथम मी अभिनंदन करते. कारण इतिहासामध्ये अनेक सामान्य स्त्री ही आपल्या वेगवेगळ्या कार्याबद्दल जाणलेली आहे. समाज सुधारण्यासाठी, राज्य चालवण्यासाठी, आपले जे पण आत्मसन्मान टिकवण्यासाठी आणि त्याचप्रमाणे पुढील पिढीला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी हाल अपेक्षा सहन करून, मानहानी सहन करून तिने वेगवेगळे कार्य केलेले आहे. त्याबद्दल आत्ताच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना व या समाजातील त्यांचे कार्य या कार्यक्रमाद्वारे इतर स्त्रियांना समजणे आवश्यक आहे आणि या कार्यक्रमाचे आयोजन त्या निमित्ताने केले. त्यामुळे सर्व स्त्रियांना, इतर ह्या ज्या समाज सुधारिका आहेत, ज्या माता रमाई आहेत, त्याचप्रमाणे आपल्या माता रमाई आहेत किंवा सावित्रीबाई फुले आहेत, यांच्या कार्याबद्दल सर्वांना समजले जाते. पण त्यापूर्वी अगोदरच्या काळी स्त्रियांना त्यांची कार्ये करण्यासाठी थोडक्यात मी त्यांचे विवेचन करत आहे. ते म्हणजे आता या विहारामध्ये उपस्थित सर्व वक्त्यांनी ह्या समाज सुधारकांच्या, या महिला समाज सुधारकांबद्दल खूप छान माहिती सांगितलेली आहे. पण त्याच्यामध्ये मी थोडक्यात थोडीशी माहितीमध्ये भर टाकत आहे. माता रमाई या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे ठामपणे उभ्या होत्या. जर त्या उभ्याच राहिल्या नसत्या तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठे कार्य केलं नसतं व आपल्या समाजाला योग्य मार्गदर्शन मिळालं नसतं. तसेच माता सावित्रीबाई फुले यांना सर्व सुख समाधान होते, पण तरीही त्यांनी आपल्या पतीच्या कार्यामध्ये झोकून दिलं, त्यांच्या कार्याला हातभार लावला. आणि जर त्यांनी ते हातभार लावलाच नसता तर महात्मा फुलेंचे कार्य पूर्ण झालं नसतं. किंबहुना तसेच माता जिजाऊ यांच्याबद्दल सांगायचेच काय, जर त्यांनी तर प्रत्यक्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले व त्यामुळे स्वराज्याची स्थापना निर्माण झाली. तसेच माता अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनामध्ये सर्व सुख समाधान होते, सर्व काही व्यवस्थित होते, पण तरीही पती, मुलगा आणि सासरा यांचे निधन झाल्यानंतरही त्यांनी न डगमगता आपल्या राज्याचा राज्यकारभार चालवला व एवढेच नाही तर पेशव्यांसोबत लढाई करण्यासाठी सिद्ध उभ्या ठाम राहिल्या आहेत. तसेच मुक्ता साळवे या लहान मुलगी जी महात्मा फुले यांची विद्यार्थिनी होती, त्यांच्या शाळेमध्ये शिकत होती, तिने तर भर सभेमध्ये इंग्रज शिक्षण अधिकाराविरुद्ध आपल्या समाजाची कैफियत इंग्रजीमध्ये मांडलेली आहे, निबंध सांगितलेला आहे. तर अशा या अनेक स्त्रिया ज्यांना संधी मिळाली आणि त्यांनी त्या संधीचं सोनं केलं आणि वेगवेगळ्या रूपामध्ये महान कार्य करून या समाजाला सामाजिक, राजकीय आणि प्रतिकूल परिस्थिती नसतानाही त्यांनी ते कार्य दाखवलं. म्हणजेच काय, तर त्यांनी सर्व स्त्रियांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे. आणि ज्याला आपण आदर्श, जो आपल्या समोर आदर्श निर्माण करतो त्याला आपण गुरु म्हणतो, बरोबर की नाही? आपण त्यांना गुरुच म्हणतो. या गुरु संबंधी एक छोटीशी चारोळी तुम्हाला सांगत आहे. ती म्हणजे खूप सारे हजारों फूल चाहिए एक माला को जोड़ने के लिए या फिर माला को बनाने के लिए. हजारों फूल चाहिए एक माला को बनाने के लिए, हजारों रंग चाहिए एक रंगोली को सजाने के लिए, हजारों रंग चाहिए एक रंगोली को सजाने के लिए, हजारों दिए चाहिए एक थाल को सजाने के लिए, हजारों दिए चाहिए एक थाल को सजाने के लिए सिर्फ एक अकेला गुरु ही काफी है. हजारों नई लोगों को दिशा दिखाने के लिए